श्री काळ भैरवनाथ महात्म्य. काळ भैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूत प्रेत, पिशाचबाधा, करणी, बाणामती तसेच इंद्र, कली, माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. ते महारुद्र असल्याने आदिपुरुष म्हणता येईल. त्यांची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच्य शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते. पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही आढळतं. श्री काळभैरव शैतानी शक्तींना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे. हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्यभिचार, लबाडी आणि खोटेपणा थारा नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहेत. मृत्यूपेक्षाही भयानक आहेत. याउलट सद्गुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्त वत्सल्य आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात. गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरव यातना भोगल्या आहेत. त्यांच्या निर्वाज्य साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय राहत नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो. शैतानी शक्तींपासून आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतून मनुष्य दूर जातो. आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठीण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. काली मातेची साधना योग्य साध्य होते. सद्गुरू हे कामधेनू आहेत. श्री काळभैरव सतत्व सद्गुरू अधीन असल्याने सद्गुरू योगिक सूक्ष्म हस्तपादुका माळेने दक्ष भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही. श्री काळभैरव यांनी मृत्यू, देवराज, इंद्र, ब्रह्मदेव, नरसिंहदेव आणि भगवान विष्णू यांचा गर्वहरण केले. लोकांनाच काय तर साधू योगीजनांना देखील त्यांचा अभ्यास होऊ शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्रीदत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालून सद्गुरूंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण. जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनिदेव हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यांनी आरती लिहिलेली आहे, पण आता ती शोधूनही सापडत नाही. श्री काळभैरव जितका सिद्धयोग्यांचा तितकाच महाचंडाळांचाही देव आहे. म्हणूनच प्रामाणिक आणि पारदर्शी राहावे. श्री काळभैरवनाथ दैवत सूक्ष्म देहातील वासनेची कर्म नष्ट करतात. काळभैरवांना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर व पाल म्हणजे पालन करणारा. काळभैरवनाथ हे कर्म आणि अकर्माच्या गोंधळातूनही सोडवितात. ओम काळभैरवाय नमः हा काळभैरवनाथ देवांचा जपमंत्र आहे. तो दत्त प्रबोधिनी संस्थेच्या सामुदायिक आध्यात्मिक उबंधू साधनेत जपला जातो. जपासाठी रुद्राक्ष माळा वापरतात. स्फटिक माळही चालते. महिला देखील हा जप करू शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद राहत नाही. भैरव प्रहर रात्री 12 ते पहाटे 3 असा आहे. या प्रहरात भैरव साधना अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते. तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक क्षुद्र शक्ती विविध रूप आणि स्वरूपाद्वारे साधकाला भटुकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातून सहज योग्य मार्ग तद्रूप शक्ती कधीही सापडू देत नाही. याला आंतरिक चकवा असे म्हणतात. या चकव्यापासून साधकाला काळभैरव दूर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्यूनंतर पिशाच्य योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्यूवर विजयप्राप्तीची सुवर्ण संधी आहे. पंचमहाभूतांपलीकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्रीदत्त कृपेने जिथे तिथे घेऊन जातात. श्री काळभैरवांची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही, ती आपोआप घडते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदिरात गेल्यावर देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहावे. सात्विकता डोळ्यात भरून येईल. भैरवोत्थान केवळ पद्मसनातनच साध्य होते. मोरगाव येथील गणेश मंदिराच्या 11 पायऱ्या ह्या 11 भैरवांच्या प्रतीक आहेत. पहिली पायरी श्री काळभैरव, दुसरी पायरी बटुक भैरव, तिसरी पायरी सुवर्णाकर्षण भैरव, तिसरी पायरी स्मशान भैरव, 5वी पायरी नग्न भैरव, 6वी पायरी मार्तंड भैरव, 7वी पायरी कपाल भैरव, 8वी पायरी चंड भैरव, 9वी पायरी संहार भैरव, 10वी पायरी क्रोध भैरव आणि 11वी पायरी रुद्र भैरव अशा ह्या 11 पायऱ्या भैरवनाथाच्या प्रतीक आहेत.
श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्यांना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्र त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पाहतात. त्यांना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवांच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्म क्षेत्रात प्रवेश नाही. नकारात्मक ऊर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग 6 महिने श्री काळभैरव साधना करावी. त्यांची साधना निर्गुणात सरस बनविते. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातून निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे. श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेतला पाहिजे. त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोड वृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत. त्यावर जाऊन जबरदस्ती विनवणी करत असाल तर उरली सुखशांती गमावून बसाल. इथे कधीही मानसस्तरीय मजामस्ती आणि इतर अवहेलना करू नये. नेहमी जमेल तितके दत्त संप्रदायात बसण्याचा प्रयत्न करावा. श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरू असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवांच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. इतर देवदेवी बघ्याची भूमिका घेतात, पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावून येतात. मन, हृदय आणि नियती स्वच्छ हवी. सद्गुरू भक्ती सुख दुःखाच्या पलीकडे गेल्यास दैव सद्भक्ताला जीवनाच्या आपदा स्थितीत पाठीशी घालतं. आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक, वैराग्यपूर्ण व सद्गुरू अधिष्ठानयुक्त असतात. ह्या साधना सहज समाधी या अंतिम ध्येय योगापर्यंत घेऊन जातात. श्री स्वामी समर्थ.